सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि शुभ सकाळ. 31 डिसेंबरची जी सुरुवात आहे ती छान अशी मस्त देवपूजेने झाली होती. म्हणजे देवपूजेने जर सुरुवात केली ना दिवसाची तर खरंच दिवस सुद्धा खूप छान आणि एकदम फ्रेश जातो. अजिबात दिवसभर कंटाळा येत नाही. माझी छान अशी देवपूजा वगैरे करून झाली होती. मस्त मुलींना अंघोळ सुद्धा घातलेली. तर म्हटलं त्यांची नखं वगैरे काढून घ्यावीत. खूप वाढलेले असतात आणि आठवड्यातून एक दिवस तर हे काम करावंच लागतं. जेव्हाच्या मुली काही काही त्रास देत नाहीयेत, अगदी सहज दोघी सुद्धा छान काढू देतात. मस्त असे त्यांचे मी नेल्स कट करून घेतले. आता त्या फुटाणे खात होत्या आणि त्यांचं खात खात चालू होतं. तर मग बाल्कनीमध्ये मस्त उन्हाला बसून मी त्यांचे नेल्स कट करून घेतले. आणि लहान मुलांचे नेल्स कट करणे म्हणजे एक टास्कच असतो. पण माझ्यासाठी तर तो अजिबात नाही. अगदी शिवण्याची असो किंवा सर्वज्ञाची असो, दोघी सुद्धा अगदी सहज काढू देतात, अजिबात त्रास देत नाहीत. छान असे मी नेल्स वगैरे कट करून घेतले. आणि आजकाल इतकी थंडी वाजते ना, अगदी दिवसभर थंडी अंगातून जात नाही. त्याच्यानंतर मग नाश्त्यासाठी आमच्याकडे होताच चीज चीज ब्रेड जो आहे तो मी बनवत होते. मुलींना खूप आवडतो. त्यांना म्हटलं छोटासा पिझ्झा बनवून देते, तर त्या सुद्धा खुश झाल्या. तर इथं गव्हाच्या पिठाचा जो ब्रेड असतो तो आहे. त्याच्यावरती मी चीज टाकले किसून आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत. ऑरिगॅनो काही माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ते स्किप केलं. आणि दुसरा सुद्धा जो ब्रेड आहे तो त्याच्यावरती छान असा प्रेस करून घेतला आणि मस्त तव्याला बटर लावून त्याच्यावरती हा छान असा खरपूस भाजून घ्यायचा. जेणेकरून जे आतमध्ये चीज घातलंय ते पूर्णपणे वितळलं पाहिजे. आणि हा ब्राऊन कलरचा ब्रेड आहे तो गव्हाच्या पिठापासून बनवलेला असतो, त्यामुळं हेल्दी म्हणता येणार नाही, पण मुलांसाठी चांगला ऑप्शन आहे. तर मस्त असा मी चीज ब्रेड तयार केला आणि त्या दोघींना दिला होता. तर या बघा पाणी पिण्यासाठी काय घेत आहे. म्हणजे एवढे छोटे छोटे ग्लास वगैरे भांडे आहेत ना, पण ह्या दोघींनी आज असं केलं होतं की घरातले मोठे तांबे काढले होते आणि त्याच्याने या पाणी पित होत्या. या दोघींना मी मस्त असा ब्रेड भाजून दिला. मी सुद्धा नाश्ता केला नव्हता, त्यामुळे आम्ही तिघींनी बसून छान नाश्ता केला. म्हणजे जसं आमची शिवण्या दिदी करते ना, तसं सेम सर्वज्ञाला करायचं असतं. मग ते काही असो. त्याच्यानंतर गेटवर भाजीवाला आला होता आणि भाजी संपली होती. म्हटलं पटकन जाऊन भाजी घेऊन यावी. तसं तर आम्ही उद्या आता गावी जाणार होतो, म्हणजे ट्रिपला जाणार होतो, तरी पण काही भाज्या नव्हत्या. म्हटलं घेऊन याव्या. तर हिचं असं होतं की आई तू मला घेऊ नको, माझं मला एकटीला चालू दे. आता गेटच्या आत आहे तोपर्यंत ठीक आहे, एकटीला चालू देते, पण नंतर बाहेर रस्त्यावर गेलं तर खूप वाहनांची गर्दी असते, तेव्हा मी हिला एकटीला नाही सोडू शकत. तर मी छान अशी भाजी घेतली आणि घरी आले. मस्त फ्रेश भाज्या होत्या. म्हणजे जो शेतकरी असतो ना तोच टमटम घेऊन आला होता, त्यामुळे भाज्या सुद्धा मी घेतल्या. नंतर घरी आले. दूध वगैरे आलं होतं ते सुद्धा तापत ठेवलं. बरीचशी कामं पेंडिंग होती तर ती करून घेतली. म्हणजे आता बघा ना, ज्या हाऊसवाईफ असो किंवा वर्किंग वुमन असो, त्यांना घरातली कामं काही चुकलेली नाहीत. सगळी कामं आवरून घ्यावीच लागतात आणि किती जरी आवरलं तरी लहान मुलं असल्यावर घरात पसारा होतोच. तर मी पटकन किचन वगैरे आवरून घेतलं. ट्रॉलीतली घासलेली भांडी सुद्धा पटकन लावून घेतली आणि ज्या काही गोष्टी होत्या तर त्या सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. जो काही कचरा वगैरे असतो डस्टबिन तर तो आमच्या ड्राय बाल्कनीमध्ये असतो, त्यामुळे तिकडे जाऊन तो टाकावा लागतो. आणि ही माझी चिमणी आहे ना, इतका टाइमपास करते ना, तिला जर जवळ घेतलं ना कसा वेळ निघून जातो कळतच नाही. आता ती थोडं थोडं बोलायला शिकली. दिवसभर किलबिल 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 चालूच असते. आणि मग म्हटलं पटकन भाजी सुद्धा निवडून घ्यावी. दूध गरम होत होतं तर तोपर्यंत मी भाज्या निवडून घेतल्या. मस्त छान फ्रेश अशी कोथिंबीर होती आणि पटपट मी भाज्या निवडून घेतल्या. त्या सुद्धा छान अशा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आता भाजी निवडणं याच्यासाठी खूप वेळ लागतो बरं का खरं तर, म्हणून मी शक्यतो जास्त पालेभाज्या घेत नाही. पण आता छान मिळत आहेत, ताज्या असतात, तर म्हटलं घेऊन याव्या. कोथिंबीर तर आणावीच लागते. आणि शिवण्याची अंघोळ राहिली होती, मग नंतर तिला अंघोळ वगैरे घालून घेतली. आता मी तर सर्वज्ञाला झोपवत होती आणि हे बघा माझं बाळ किती अगदी मोठ्या मुलांसारखं वागतंय. तिचे तिने केस वगैरे विंचरलेत, म्हणजे जसं आई करते ना तसं बघून ती शिकते. तिला पफ घालायचा खूप आवडतं म्हणून तिनं पफ वगैरे घातला. नंतर दुपारच्या जेवणासाठी मी यांच्यासाठी मस्त असा डोसा बनवला होता. एक फक्त कोरडा डोसा खाते आणि शिवण्या ती शेजवान चटणीसोबत डोसा खात होती. आणि दोघी खूप छान खातात, म्हणजे शिवण्या तिला छान भरवते सुद्धा. असं छान घर बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये बसून दोघी मस्त डोसा खात होत्या. मी फक्त दुपारचं वगैरे जेवण त्यांना बनवून द्यायचं काम करते. मग शिवण्या तिला खेळवत वगैरे तिला खाऊ घालते. नंतर मशीन वगैरे झाली होती, कपडे वाळत घातले. म्हणजे अख्खा दिवस माझा घरात जातो आणि माझ्या दोन मुलींसोबत दिवसभर माझा हातही बसत नाही आणि कामही दिसत नाही, अशी काहीशा अवस्था असते. म्हणजे दिवसभर माझं कंटिन्यू काम चालू असतं काही ना काही. तर हे सगळे कपडे वगैरे वाळत घालून घेतले. कपडे जरी मशीनमध्ये धुत असलो तरी त्याला मशीनमध्ये टाकणं, परत मशीनमध्ये काढून वाळत घातलं,
वाळल्यानंतर परत ते आहे अशी घडी करून कपाटात ठेवणं हे सुद्धा एक खूप मोठं कामच आहे. आणि जर छोट्या मुलांचे कपडे असतील तर खूप वेळ लागतो त्याच्यासाठी सुद्धा. धुण्यासाठी तर लागतो. पण वाळत घालणं, कपाटात ठेवणं याच्यासाठी सुद्धा. मग नंतर सर्वज्ञाची झोप वगैरे झाली होती आणि संध्याकाळच्या वेळी मामा-मामी आले होते जळगाववरनं. तर ह्या पार्किंगमध्येच गेल्या होत्या त्यांना भेटायला. आणि बघा त्यांचा आनंद म्हणजे ती इतकी इमोशनल झाली होती ना, तिला काही सुचत नव्हतं. ती काहीच बोलत नव्हती सर्वज्ञ. आणि आणि उद्या ट्रिपला जाणार होतो म्हणून ते आले होते. आम्ही सगळेच जाणार आहे. आता मामा घरी आल्यावरचा जो आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तर तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोयच. नंतर त्यांच्यासोबत थोडा वेळ बोलत वगैरे बसले. नंतर मग मी त्यांना चहा वगैरे बनवला, पाणी दिलं आणि या म्हणजे दररोज मामाला फोन करून सांगत असतात, की "मामा मला हे खाऊ आण, ते खाऊ आण." तर मामानं जो काही खाऊ आणलाय तो सर्वज्ञाच्या पुढे ठेवला. ती त्याला सांगत असते, की "मला येताना नाम घेऊन ये आणि दीदीला पण नाम आण." जी तिला खाऊ म्हणता येत नाही, ती त्याला नाम म्हणते. मग मामाने जेवढं तिला सांगितलं होतं तेवढं सगळं आणलं होतं. आणि जे काही जळगावची स्पेशालिटी आहे, ते पापडी वगैरे तिकडे छान मिळते. तर ती सुद्धा आणली होती. केळीचे वेफर्स. इतका खाऊ मामा घेऊन आलता. म्हटलं खाल्लं तर काहीच नाही, पण पुढे तरी घेऊन सगळं बसली होती. जळगावचा स्पेशल पेढा सुद्धा आणला होता. खूप छान टेस्टी होता. मस्त असे जे वाळूमध्ये भाजलेले जे कुरकुरे वगैरे असतात, तर ते आणले होते त्याने. आणि त्याच्यानंतर यांचं खायचं काम चालू होतं. आणि मी किचनमध्ये कामाला लागले, कारण आम्ही एवढे जण होतो त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे सुद्धा बनवायचा आणि इकडं असं मामा-भाचीचं प्रेम चालू होतं. तर ती त्याला भरवत होती, की "हे खाऊ तू खा." मस्त छान अशा यांच्या गप्पा रंगल्या होत्या. तोपर्यंत मी चहा वगैरे केला. आमचा चहा पण पिऊन झाला. मग नंतर आम्ही सुद्धा थोडा वेळ गप्पा मारत बसलो 15-20 मिनिट. म्हणजे मामा म्हटलं ना, की तिचं असं जीव की प्राण. तिला असं काही अजिबात सुचत नाहीये. दोघाला उचलं ना असलं काय दिलंय त्यात शेंदुरून दोडकोन एवढं खायचं बोलले त्यात मी म्हणलं लय देऊ नको म्हणलं त्या दिवशी यायचं त्याच्या आदल्या दिवशी सांगितलं पोरांनी कलेक्ट केली असती पोरांचं लक्षात चाललंय माझ्या मी म्हणलं आता आज वेळ नसणार तुला सकाळी 4 दिवस सकाळी ठेवून आता ठेवलं म्हणून बंद झालंय तुम्हाला पण पोर होती ना घरी केलं असं तुझं तू ठेवून यायचा बाबा याच्या मेला तीच म्हणलं बरं काय नाही गाव गेलं म्हणलं विचारा खाली पिशवी काढून तिकडे तिकडे दिव्या बाहेर कुठं पिशवी देणार भाजी बाबा याच्या पिशवीने पेढा सांगतो हो आता हा काही जो वानवळा होता तो मामीने जळगाववरनं आणला होता. कारण जळगावची स्पेशालिटी म्हणजे वांग्याचं भरीत. आणि मग तिने तिकडूनच येताना वांगी, मिरच्या जे काही तिकडे भेटते ते कांद्याची पात वगैरे घेऊन आली होती. आणि मग संध्याकाळी होता आमचा वांग्याचं भरीत, भाकरी असा प्लॅन होता. आता मामीने हे छान कुरकुरे आणले होते आणि या मस्त अशा बोटामध्ये बसवून त्या खात होत्या, कारण ते फिंगरवाले कुरकुरे होते. नंतर मी स्वयंपाकाला लागले आणि आमच्या सरशिवांनी सर्वज्ञाचे त्या दिवशी केलेले फोटोशूटचे फोटो आणले होते. ते बघायचं मामीचं आणि सर्वज्ञाचं काम चाललं होतं. आणि तिला स्वतःचे फोटो बघितला ना खूप आनंद होतो. म्हणजे इतका आनंद होतो ना, की ती अगदी आनंदाने उड्याच मारते. तिचे असो किंवा तिच्या दीदीचे असो फोटो बघायला तिला खूप आवडतं. नंतर त्यांचंच आणि फोटोसुद्धा सगळेच खूप छान आले होते. तिनं खूप छान छान पोज दिल्या होत्या. एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सगळे फोटो तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मग माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि सगळेजण जेवायला बसलो. गप्पा मारत आमच्या सगळ्यांचं मस्त असं जेवण झालं. मस्त गावावरून आलेलं पार्सल होतं. त्याच्यामध्ये गावरान दोडके होते. तर दोडक्याची आमटी, वांग्याचं भरीत, भात, भाकरी असा मेनू होता आमचा. छान सगळ्यांचं जेवण झालं आणि अर्थातच ही आमची फॅमिली आहे आणि आम्ही सगळ्यांनी बसून मस्त जेवण केलं. नंतर 31 डिसेंबर आज असते आमच्या मामा-मामीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी. माझं किचन जेवण झाल्यानंतर माझं किचन वगैरे आवरून होईपर्यंत सगळ्यांनी मस्त असं छान डेकोरेशन केलं होतं आणि त्यांना छान अशी स्वतः ट्रेंड चालू आहे त्या पद्धतीने अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती. तर छान मस्त डेकोरेशन केलं होतं. मग जवळ-जवळ 11-11:30 वाजले होते. तेव्हा आम्ही छान सेलिब्रेशन करून घेतलं. कारण काय होतं 31st ला त्यांची अॅनिव्हर्सरी असते आणि 1 तारखेला आमच्या मामाचा बर्थडे असतो. ते दोन्ही सेलिब्रेशन एकदाच होतं. छान असं सेलिब्रेशन झालं आणि असा अगदी साधा सिंपल आमचा 31st चा दिवस होता. म्हणजे आपलं मराठी जे नवीन वर्ष आहे ते अगदी गुढीपाडव्याला चालू होतं. पण आता त्यांची अॅनिव्हर्सरी असते त्यामुळे आम्हाला सुद्धा ते सेलिब्रेट करावी लागली. मस्त छान असा आजचा दिवस गेला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
इथून पुढचे 4-5 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या ट्रिपचे बघायला मिळतील, कारण आम्ही कोकण ट्रिपला चाललोय आणि तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत जर कोकण ट्रिप एन्जॉय करायची असेल तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा. भेटूया लवकरच अजून एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा.